नमस्कार, सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो. मी प्राध्यापक सतीश शिर्के. बोर्डाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 12वी भूगोल या विषयाचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करत आहोत. आत्तापर्यंत 18 व्हिडिओ मी आपल्या समोर सादर केलेला आहे. आज एक नवीन व्हिडिओ 19वा घेऊन मी त्या ठिकाणी आलेलो आहोत. आपलं प्रकरण क्रमांक 5 जे आहे द्वितीयक आर्थिक क्रिया यामधील माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला आज या ठिकाणी जरा विचार करा हा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. नकाशाचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर द्यायची. नंतर उद्योगांचं वर्गीकरण हा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर आपण आज या ठिकाणी एक एक मुद्दा घेऊन त्याचं विश्लेषण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर चला, नवीन टॉपिक घेऊन नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर त्या ठिकाणी आलेलो आहे. तर जरा विचार करा, तुमच्या बुद्धीला चालना देणारा हा प्रश्न आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, आकृती 4.1 म्हणजे मागील प्रकरणातील आकृती व आकृती 5.3 म्हणजे या ठिकाणी जो नकाशा दिलेला आहे तो, या दोन नकाशांच्या आधारे जपानच्या उत्तर भागात कोणते उद्योग स्थापित झाले असतील ते सांगा. दुसरा प्रश्न दिलाय, उत्तर अमेरिका खंडातील ईशान्य औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पंचमहासरोवरे कशी महत्त्वाची आहेत ते स्पष्ट करा. त्यानंतर रशियामधील उद्योगांच्या विकासात ट्रान्स सायबेरियन रेल्वेचे योगदान कसे आहे ते स्पष्ट करा. तर चला आपण एक एक प्रश्न घेऊया आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रश्न पहिला आहे आत्ता वाचलेल्याप्रमाणे, आकृती 4.1 व आकृती 5.3 च्या आधारे जपानच्या उत्तर भागात कोणते उद्योग स्थापित झाले असतील ते सांगा. उत्तर देता येईल. नकाशाच्या आधारे मासेमारी, लाकूड तोड, खाणकाम हे उद्योग स्थापित झाले असतील. या भागात औद्योगिक क्षेत्र विकसित झालेलं दिसतंय आणि तिथं वाहन उद्योग सुद्धा दिसून येतात, हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे तुमच्यासाठी, उत्तर अमेरिका खंडातील ईशान्य औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पंचमहासरोवरे कशी महत्त्वाची आहेत ते स्पष्ट करा. आता पंचमहासरोवराच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल उत्तर की उत्तर अमेरिका खंडातील संयुक्त संस्थाने म्हणजे ज्याला आपण अमेरिका म्हणतो व कॅनडा दरम्यान पंचमहासरोवरे दिसून येतात. ही सरोवरे कालव्याद्वारे एकमेकांशी व पुढे अटलांटिक महासागराशी जोडली आहेत. त्यामुळे काय झालंय की अंतर्गत भागापर्यंत म्हणजे अगदी समुद्र किनाऱ्यापासून या कालव्याद्वारे, या कालव्यातून त्या कालव्यामध्ये, त्या सरोवरातून या सरोवरामध्ये मोठा जलमार्ग उपलब्ध झाला आहे आणि त्यातून थेट वाहतूक होऊन त्याचा फायदा झाल्यानं ईशान्य औद्योगिक क्षेत्र काय झालेलं आहे, विकसित झालेलं आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक तिसरा दिलाय, रशियामधील उद्योगांच्या विकासात ट्रान्स सायबेरियन रेल्वेचे योगदान कसे आहे ते स्पष्ट करा. आता यापूर्वी तुम्ही पाठीमागच्या काही वर्गांमध्ये या ट्रान्स सायबेरियन रेल्वे मार्गाची माहिती पाहिलेली आहे. उत्तर आपण देतोय की हा रेल्वे मार्ग रशियातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग सेंट पीटर्सबर्ग ते व्हॅलिडिव्होस्टॉक पर्यंत आहे आणि हा मार्ग सायबेरियातील अनेक शहरांना म्हणजे रशियातील अनेक शहरांना काय करतो, तो जोडतो. या क्षेत्रात गहू, लाकूड, कोळसा व खनिजे अतिशय विपुल प्रमाणावरती आढळतात आणि या रेल्वे मार्गामुळे काय झाले, मग स्वस्त वाहतूक उपलब्ध झाली. आपण पाहतो की रेल्वेची वाहतूक कशी असते, स्वस्त असते आणि त्यामुळे आपोआप व्यापाराला चालना त्या ठिकाणी मिळालेली आहे. रशियातील एकूणच औद्योगिक विकासात या रेल्वे मार्गाचं योगदान मोठं आहे, म्हणून त्या सायबेरियाची जीवनरेषा असेही म्हणतात. तुम्हाला यावरून एक उदाहरण मी सांगेल की आपल्याकडे पूर्वी कोकण रेल्वे नव्हती. तर कोकण हा आपला फळबाग वगैरे, आंबा वगैरे या दृष्टिकोनातून, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय समृद्ध प्रदेश आहे. भारताचं कॅलिफोर्निया त्याला म्हटलं जातं. परंतु चांगली वाहतूक नसल्या कारणानं त्याचा विकास होत नव्हता. मग काय झालं, भारतानं कोकण रेल्वे काढली आणि आपाप तिथल्या फळबागांना मागणी आली, पर्यटन केंद्र विकसित झाली. तसंच त्या रशियाचा सायबेरियाचा प्रांत अतिशय समृद्ध परंतु चांगली
वाहतूक यंत्रणा नसल्यामुळं तो मागासलेला होता, परंतु ट्रान्स सायबेरियनच्या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून त्या भाग जोडला गेला आणि त्या ठिकाणचं विकासाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. त्यानंतर आता माहीत आहे का तुम्हाला, आता काही गोष्टी अशाही तुम्हाला दिलेल्या आहेत की तुम्हाला त्याची ओळख करून देत आहेत. मी वाचून दाखवतोय तुम्हाला की प्रमुख वाहतूक मार्गाच्या बाजूला, म्हणजे एखादा रस्ता असेल, प्रमुख रेल्वे मार्ग असेल, त्याच्या बाजूला औद्योगिक किंवा आर्थिक मार्गिका कॅरिडोर तयार केला जात आहेत. म्हणजे वाहतूक मार्गाच्या जवळच काय करायचं, एखादी औद्योगिक वसाहत स्थापन करायची, आर्थिक कॅरिडोर त्याला म्हटलं जातो, तो स्थापन करायचा. त्यांचा देशाच्या औद्योगिक किंवा आर्थिक विकासासाठी विशेषत्वाने विचार केला गेला आहे. आता या मार्गिकांमध्ये वाहतूक, नागरी विकास, पर्यावरणीय व्यवस्थापन अशा अनेक विकास प्रकल्पांचा समावेश केला गेला आहे. आता याद्वारे काय होतं, निर्यातीत वृद्धी झाली, रोजगार संधीत वाढ आणि औद्योगिक विकासात क्रांतिकारक बदल करणे ही या कॅरिडोरची किंवा मार्गिकेची त्या ठिकाणी काय असते, उद्देश असतो. मग अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, खालील 4 औद्योगिक आर्थिक मार्गिकांचा विकास विचाराधीन आहे. अर्थात ते भारताच्या बाबतीत दिले. पहिला आर्थिक मार्गिका आहे दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका, तर हा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर अमृतसर दिल्ली कोलकाता औद्योगिक मार्गिका, त्यानंतर चेन्नई बंगळूर औद्योगिक मार्गिका आणि दक्षिणेकडचं मुंबई आणि दक्षिणेकडचं बंगळुरू आणि मुंबई औद्योगिक मार्गिका. या नवीन औद्योगिक मार्गिका या रस्त्याच्या कडेला तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अनेक लहान मोठ्या औद्योगिक वसाहती दिसतील. हे तुम्हाला त्यांनी मुद्दामून लक्षात आणून दिलेलं आहे. पुढे कदाचित त्याच्यावरती प्रश्न असू शकतात. त्यानंतर आता उद्योगांचं वर्गीकरण हा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये हा होता, बोर्डाचा आवडता मुद्दा आहे. अनेक वेळेस याच्यावरती प्रश्न वारंवार विचारलेले आहेत. आता तुम्हालाही ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता उद्योगांचं वर्गीकरण करत असताना 4 भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला भाग आहे कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार, म्हणजे एखाद्या उद्योगाला कच्चा माल कुठून मिळतो त्याच्यानुसार त्याचे प्रकार पाडलेले आहेत. एक कृषी आधारित उद्योग, लक्षात येते नावावरून. सागरी उत्पादनावर आधारित उद्योग, वनाधारित उद्योग, त्यानंतर खनिजांवरती आधारित उद्योग आणि प्राणीजन्य उद्योग. हे कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उद्योगांचे वर्गीकरण करता येईल. दुसरा आहे भांडवली गुंतवणुकीनुसार. पुढे आपल्याला सविस्तर पाहायचे, फक्त मी उल्लेख करून देतोय की मोठे उद्योग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कुटीरोद्योग किंवा गृह उद्योग अशा पद्धतीचा या भांडवल गुंतवणुकीवरती अवलंबून असतील. तिसरा प्रकार आहे उत्पादनावर आधारित वर्गीकरण. मग काय उत्पादन होतं त्यावरती आधारित, मग मूलभूत अवजड उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, हलके उद्योग त्याला म्हटलं जातं, सहाय्यभूत उद्योग, पूरक व्यवसाय असंही त्याला म्हटलं जातं. आणि चौथा आहे मालकी आधारित वर्गीकरण. मग त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, सहकारी क्षेत्र आणि बहुराष्ट्रीय उद्योग अशा पद्धतीच्या मालकी कोणाची आहे यावरती हे उद्योगधंदे स्थापन झालेले आहेत. आता आपल्याला एका याचा प्रकाराचं आपल्याला सविस्तर चर्चा त्या ठिकाणी करायची आहे. तर कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार आत्ता सांगितलं की कच्चा माल प्रत्येक उद्योगाला लागतो, तो कुठून मिळतो त्यावरतीवरून उद्योगांचे प्रकार किंवा वर्गीकरण पडतात. असाच प्रश्न तुम्हाला कधी कधी विचारला जातो की कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार उद्योगांचं वर्गीकरण करा. पहिला प्रकार आहे कृषी आधारित उद्योग. आता याचं वर्गीकरण करत असताना आपल्याला सांगता येईल की या उद्योगांना म्हणजे कोणत्या, कृषी आधारित, शेती आधारित असं आपण त्याला म्हणू शकतो. या उद्योगांना लागणारा कच्चा माल हा शेतीतून मिळतो. कृषी मालावर प्रक्रिया केली जाते, जे शेतातून माल मिळतो त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ साखर कारखाने, शेतीतून ऊस मिळतो त्याच्यावरती प्रक्रिया करून साखर मिळते. कापड गिरण्या, शेतातून कापूस मिळतो त्यापासून कापड तयार केलं जातं.
आणि विविध प्रकारचे जे अन्न घटक मिळतात त्यावरती प्रक्रिया केली जाते, त्याला अन्न प्रक्रिया उद्योग असं म्हटलं जातं. तर हा प्रकार आपल्याला सांगता येईल. दुसरा प्रकार आहे यामधला सागरी उत्पादनावर आधारित उद्योग. तुम्ही असं शांत वाचलं आणि शांत ऐकलं की लक्षात येईल. मग सागरी म्हणजे काय? या उद्योगांना लागणारा कच्चा माल, प्रत्येक वेळेस असंच म्हणणार आहे मी, या उद्योगांना लागणारा कच्चा माल हा सागरातून प्राप्त होतो, समुद्रातून प्राप्त होतो. मग त्यामध्ये मत्स्योत्पादनावरती प्रक्रिया करून डबाबंद करणे म्हणजे माशावरती प्रक्रिया केली जाते. तुम्ही पाहता की माशावरती प्रक्रिया करून अनेक प्रकारचे मासे त्या ठिकाणी बनवले जातात. मग त्याच्यामध्ये अगदी सुकट सारखा प्रकार असेल, बोंबील सारखा प्रकार असेल, खारवलेले मासे असतील, सोडा असेल, असे प्रक्रिया त्या ठिकाणी केली जातात. त्यानंतर याशिवाय मोती, शंख, शिंपले हेही आपल्याला समुद्रातून मिळतात. मोती मौल्यवान आहेत, शंख शिंपले मौल्यवान आहेत. त्यानंतर माशांचं तेल तयार केलं जातं आणि ते अनेक औषधी गुणधर्म असणारं तेल म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. याशिवाय शोभिवंत वस्तू या सुद्धा मिळतात आणि हे सर्व कुठून मिळतं? आपल्याला समुद्रातून मिळतं आणि त्यावरती प्रक्रिया केली जाते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो वनाधारित उद्योग म्हणजे वनावरती असणारा उद्योग. पुन्हा म्हणता येईल की ज्या उद्योगांना लागणारा कच्चा माल वनातून प्राप्त केला जातो, जंगलातून तो आपल्याला मिळतो. मग त्यापासून काय निर्माण होतं? तर कागद निर्मिती होते, लगदा लाकूड आपल्याला मिळतं की नाही. जहाज बांधणी, त्यानंतर इमारती यांना जे लाकूड लागतं ते आपल्याला कुठून मिळतं? जंगलातून मिळतं. याशिवाय असे असंख्य वन्य पदार्थ म्हणतात. आपण प्राथमिक आर्थिक क्रियेमध्ये वन संकलन पाहिलेलं आहे. मग त्यामध्ये राळ, डिंक, रंग, वंगण, तेल, सुगंधी द्रव्ये हे उद्योग यावरती आधारित त्या ठिकाणी आहेत. चौथा प्रकार आहे खनिजांवरती आधारित उद्योग. मग काय सांगता येईल की या उद्योगांना लागणारा कच्चा माल खाणीतून उपलब्ध होतो आणि खाणकाम व्यवसायातून काय होतो? तो मिळतो. मग कोणते उद्योग आहेत असे? लोह पोलाद. काय लागतं त्याला? लोह खनिज लागतं. ते कुठून मिळतं? खाणीतून मिळतं, है की नाही. त्यानंतर पेट्रोकेमिकल उद्योग, याला काय लागतं? खनिज तेल लागतं, ते खाणीतून मिळतं. त्यानंतर ॲल्युमिनियम, याला काय लागतो? कच्चा माल बॉक्साईट लागतो, तर हे खाणीमधून आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतं. त्यानंतर शेवटचा प्रकार आहे कच्च्या मालावरती आधारित प्राणीजन्य उद्योग म्हणजे प्राण्यांपासून, या उद्योगांना लागणारा कच्चा माल प्राण्यांपासून मिळतो आणि पशुपालनातून प्राप्त होतो. प्राण्यांपासून ते उत्पादन मिळतात आणि मग त्यापासून पक्का माल तयार केला जातो. ज्या ठिकाणी पशुपालन केलं जातं त्या पशुपालनातून हे मिळतं. मग यामध्ये आपल्याला मांस प्रक्रिया हा उद्योग सांगता येईल, है की नाही. मांसावरती प्रक्रिया केली जाते, हवाबंद मांस ते पाठवलं जातं. दुग्ध उत्पादन, है की आपल्याकडे सर्रास हा दुग्ध उत्पादन चालतो, यांचा समावेश होतो. यानंतर प्राण्यांचे केस, कातडी, हाडे, शिंग, दूध, मांस इत्यादी कच्चा माल या उद्योगात वापरला जातो. त्यापासून काय बनवलं जातं? बॅगा बनवल्या जातात, है की नाही. त्यानंतर चपला बनवल्या जातात, कातडी, त्यानंतर बूट इत्यादी बनवलं जातं. आता दुधापासून काय बनवता येईल हे तुम्हाला विचारलं तर तुम्ही भरपूर नावं द्याल त्या ठिकाणी. मग जसे चीज, दही, मिठाई बनवतात, रेशीम कापड, लोकरीचे कापड हे सुद्धा प्राण्यांपासून मिळणाऱ्या लोकरीपासून त्या ठिकाणी मिळतं. तर हे प्राणीजन्य उद्योग आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर पुढचा प्रकार आहे भांडवल गुंतवणुकीवर केलेले उद्योगांचे वर्गीकरण. आता भारतात भांडवलाच्या गुंतवणुकीनुसार उद्योगांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केलं जातं. मोठे किंवा बृहत उद्योग, भरपूर भांडवल त्या ठिकाणी असतं म्हणून मोठे उद्योग. आता मोठी भांडवल गुंतवणूक, अवजड यंत्रसामुग्रीचा वापर, प्रचंड मोठी यंत्र असतात व इतर सोयी सुविधा या उद्योगासाठी त्या ठिकाणी लागते आणि त्या उद्योगांना आपण मोठे बृहत उद्योग असं म्हणतो. व किती मोठा? तर भारतात 10 कोटीपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक ज्या उद्योगात केली जाते
त्या उद्योगांचा समावेश मोठे किंवा बृहत उद्योगामध्ये त्या ठिकाणी होतो. मग आपल्याला या ठिकाणी लोह पोलादाचं उदाहरण त्या ठिकाणी देता येईल. स्टील इंडस्ट्रीज आपण त्याला म्हणतो. त्यानंतर मग ऊर्जा निर्मितीचे उद्योग असतील, वस्त्र निर्मितीचे उद्योग असतील, यांचाही समावेश त्या ठिकाणी होतो. त्यानंतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहे की नाही. मग भारतात यांची व्याख्या करत असताना त्या यंत्रातील गुंतवणूक किती आहे, उपकरणातील भांडवल गुंतवणूक कशी आहे आणि कोणती उदाहरणं आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. आता सूक्ष्म उद्योगाचा जर आपण विचार केला तर सूक्ष्म उद्योगासाठी 25 लाखापेक्षा कमी भांडवल असतं, त्याला सूक्ष्म उद्योग म्हणतो. 10 लाखापेक्षा जास्त नसतं. मग काय केलं जातं? पेन निर्मिती, स्थानिक दुग्ध प्रक्रिया उद्योग. आपण पाहतो की अगदी मोठ्या गावामध्ये सिलिंग प्लांट त्या ठिकाणी असतात, तर हे सूक्ष्म उद्योगच म्हणावे लागतील. त्यानंतर प्रकार आहे तो म्हणजे लघु उद्योग. 25 लाखापेक्षा जास्त तर 5 कोटीपेक्षा कमी गुंतवणूक यंत्रासाठी वगैरे त्या ठिकाणी केली जाते. उपकरणातील भांडवल गुंतवणूक 10 लाखापेक्षा जास्त परंतु 2 कोटीपेक्षा कमी असते. याचं उदाहरण सांगता येईल बाटली, लहान खेळणी, कागद निर्मिती उद्योगामध्ये यांचा समावेश लघु उद्योगामध्ये त्या ठिकाणी होतो. आता मध्यम उद्योग कशाला म्हटलं जातं तर ₹5 कोटीपेक्षा जास्त त्या ठिकाणी असतं आणि 2 कोटीपेक्षा जास्त परंतु 5 कोटीपेक्षा कमी भांडवलाचा समावेश त्या असतो. मग सायकल बनवणं असेल, दूरसंचार संच असतील, रेडिओ असेल, यांचा समावेश त्यामध्ये होतो. वस्त्र निर्मिती आपण पाहतो की ड्रेस वगैरे तयार करणं, याचा समावेश या मध्यम उद्योगामध्ये त्या ठिकाणी होतो. त्यानंतर कुटीरोद्योग किंवा गृह उद्योग असं त्याला म्हटलं जातं. या उद्योगात मानवी श्रमाचाच वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. कुटुंबातील लोकच त्या उद्योगामध्ये अनेक काम त्या ठिकाणी करत असतात आणि स्थानिक कच्च्या मालापासून पक्का माल तयार केला जातो. म्हणजे स्थानिक भागातूनच कुठेतरी कच्चा माल मिळतो, त्यावरती थोडीफार प्रक्रिया केली जाते आणि पक्का माल तयार त्या ठिकाणी होतो. मग यामध्ये घरगुती स्वरूपाचा उद्योग असतो, घरातल्या घरात चालतो. शेजारच्या रूममध्ये आपला उद्योग असतो, 5-10 कामगार त्या ठिकाणी असतात. हा कुटीरोद्योग किंवा गृह उद्योग आपल्याकडे त्या ठिकाणी चालतो. पुढे आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध पाहिजेत, उदाहरणं पाहिजेत. नेहमी वापराला त्या वस्तू लागतात आणि ती उत्पादनं स्थानिक बाजारात विक्रीसाठी त्या वस्तू उत्पादित होतात. मग यासाठी काय लागतं? अल्प भांडवल लागतं. वाहतूक खर्च त्या तुलनेनं कमी त्या ठिकाणी असतो, कारण कच्चा माल कुठून मिळतो? शेजारून मिळतो, जवळच्या प्रदेशातून मिळतो. मग उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की कुंभार आहे की नाही. आपण पाहतो की कुंभार याची कला जी आहे ती पाहतो. मग त्यानंतर विणकर असेल, स्वेटर असेल, मफलर असेल किंवा काही विणण्याच्या काही वस्तू असतात त्या असतील, ते बनवलं जातं. त्यानंतर लोहार काम हे ग्रामीण भागामध्ये चालतं, गृह उद्योग असतो त्याचा. त्यानंतर सुतार काम असेल, याचाही समावेश त्यामध्ये आपल्याला होता येईल. विविध प्रकारच्या हस्तकला असतात, त्या हस्तकला सुद्धा अनेक प्रकारच्या वस्तू निर्माण त्या ठिकाणी केल्या जातात. आणि हे उद्योग जर पाहिलं तर कौशल्या आधारित असल्याने महत्त्व प्राप्त होतं. मग तुम्ही पहा, याला कौशल्य लागतं. कुंभाराच्या अंगी कौशल्य असतं, लोहाराच्या अंगी कौशल्य असतं आणि म्हणून कौशल्या आधारित कशासाठी हा शब्द कुटीरोद्योग किंवा गृह उद्योगावरती पुढे जोड्या रिकाम्या जागेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि काही उत्पादनांना मात्र अलीकडच्या काळामध्ये मोठी मागणी निर्माण होत आहे. विशेषतः आपल्या ग्रामीण भागामध्ये पाहतो आपण की बचत गट काय करतात, अशा प्रकारची उत्पादनं त्या ठिकाणी घेतात. रजई असेल, पैठणी असेल, यांना जागतिक परदेशामध्ये सुद्धा मागणी त्या ठिकाणी आहे. त्यानंतर उत्पादनावर आधारित वर्गीकरण. मग यामध्ये उत्पादनाच्या स्वरूपावरून काय केलं जातं? उद्योगाचे प्रकार ठरवले जातात. उत्पादनावर आधारित काय उत्पादित होतं त्यावरती आधारित वर्गीकरण. यामध्ये मग मूलभूत किंवा अवजड उद्योग, इतर उद्योगामध्ये वापरले जाणारे साहित्य या उद्योगामध्ये तयार केले जाते. मोटार उद्योग असेल, काही सगळे मोटारीचे स्पेअर पार्ट काही तिथं तयार होत नाहीत. त्याला लागणारे टायर असतील, त्याला लागणारी काही मशिनरी असेल, चेन असेल, मडगार्ड असेल, असं काही जे स्पेअर पार्ट असतात
ते काय केले जातात, बनवले जातात, त्याला मूलभूत उद्योग असं म्हटलं जातं. उदाहरण देता येईल तुम्हाला, लोह पोलाद उद्योगातील पोलादाचा उपयोग हा वाहन निर्मिती उद्योगामध्ये, अवजड यंत्रसामुग्री आणि इतर उद्योगामध्ये त्या ठिकाणी होतो. आपणाला लोह पोलाद तयार केलं जातं आणि मग त्याचा उपयोग मोटार वाहन निर्मितीमध्ये त्या पोलादाचा उपयोग केला जातो, त्याला अवजड उद्योग असं म्हटलं जातं. त्यानंतर ग्राहक उपयोगी वस्तू हलके उद्योग त्याला म्हटलं जातं. हलके म्हणजे वजनानं हलके असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल, परंतु ग्राहकांना उपयुक्त असतात. उद्योगामधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार त्या ठिकाणी असतो. विशेषतः दैनंदिन वापरातील घड्याळे असतील आपल्याला, आहे की नाही, हलका उद्योग आहे, ग्राहक उपयोगी त्या ठिकाणी असतात. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात. आता इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरात या वस्तू असतात. घड्याळ आहे दैनंदिन, ग्राहक उपयोगी त्याला म्हटलेलं नाही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात. त्यानंतर वस्त्र निर्मिती असतात, आहे की नाही, एखादा टेलर असतो, 4-2 लोक त्या ठिकाणी असतात, कपडे बनवतात, गृहोपयोगी वस्तू हलका उद्योग त्या ठिकाणी म्हटलं जातं. औषधी उत्पादनं ग्राहकांना लागतात, अशा पद्धतीचे उद्योग हे मानले जातात. त्यानंतर सहाय्यभूत उद्योग, शब्दातच त्याचा अर्थ आहे, यामध्ये अन्य उद्योगांसाठी वापरण्यात येणारी जी यंत्रे असतात, सुटे भाग तयार करणारे उद्योग या प्रकारात त्या ठिकाणी मोडतात. आता यातील पक्क्या मालाच्या आधारे मोठी यंत्र, त्याचबरोबर मोटार गाड्या, रेल्वे इंजिन इत्यादीची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. आणि या उद्योगांना तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगांसाठी कच्चा माल असतो. वाक्य ऐका, या उद्योगांना तयार होणारा पक्का माल म्हणजे सहाय्यभूत उद्योगातून तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगांसाठीचा कच्चा माल त्या ठिकाणी असतो. आता कोणतं, मग त्या ठिकाणी मोठमोठ्या प्रकारची यंत्र असतात आपणाला सांगता येईल. त्यानंतर मोटार गाड्या आपण पाहिलेल्या आहेत, रेल्वे इंजिन असतील, यांची निर्मिती केली जाते. आणि याला काय लागतं, मग खिळे लागतात, तर खिळे बनवण्याचा कारखाना असतो, हा इतरांना सहाय्य करतो. विविध प्रकारची चाकं असतात, आपण पाहतो की वाहनांना चाकं काय ती कंपनी बनवते असं नाही, दुसऱ्या कंपनीला ऑर्डर दिली जाते, सहाय्यभूत. त्यानंतर लोखंडी सळ्या असतात, लोखंडी पत्रे असतात, तर या सहाय्यभूत उद्योगांचा समावेश त्यामध्ये होतो. त्यानंतर मालकीवरती आधारित वर्गीकरण. आता प्रत्येक उद्योगधंद्याची मालकी कोणाकडे आहे यावरती आधारित हे वर्गीकरण असते. मालकांचे सुद्धा प्रकार आहेत, ते आपल्याला पुढे पाहिजेत, आणि म्हणून मालकी आधारित उद्योग असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. कोणता, पहिला उद्योग आहे सार्वजनिक क्षेत्र. आता सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र किंवा राज्य शासनाची असते, केंद्र शासनाची किंवा राज्य शासनाची असते. आणि सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचं विपणन करतं. म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण शासनाचं असतं, उत्पादन शासनाचं असतं, गुंतवणूक शासन त्या ठिकाणी करतो, आणि उत्पादित झालेल्या मालाला मार्केटिंग करण्याचं काम सुद्धा केलं जातं. याला सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपणाला सांगता येईल, कंसामध्ये दिले मग आम्ही भेल, BHEL, भेल म्हणजे काय, भेळ नाही, आहे की नाही, मटकी, वेळ, कांदा, आहे की नाही, तोंडाला पाणी सुटणार लगेच, तर त्याला भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड असं म्हटलं जातं. हे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहेत, भारतामधला हा एक महत्त्वाचा उद्योगधंदा म्हटला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे खाजगी क्षेत्र. आता हे शब्दावरूनच घेतलं, कोणाच्या तरी एखाद्या मालकीचं आहे. या क्षेत्रातील मालकी व्यक्तिगतरित्या खाजगी असते, भागीदारीतील असते, की एका किंवा 2 व्यक्तीमध्ये असते, 10 व्यक्तीमध्ये असते, किंवा स्वतंत्र सुद्धा असते. आणि तयार उत्पादन हे ज्याच्या मालकीचे असते आणि ज्यानं भांडवल गुंतवणूक केलेलं आहे त्याचं असतं. जो या कंपनीत नफा तोटा होईल उत्पादनातील तो त्यांचाच असतो, कारण त्यांनी भांडवल गुंतवलेलं असतं. उदाहरणार्थ टाटा लोह पोलाद उद्योग, टिस्को त्याला म्हटलं जातं, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, तर ही सुद्धा भारतातील महत्त्वाची आहे.
जिंदल कंपनी सांगता येईल आपल्याला, असंख्य कंपन्या आहेत की या खाजगी क्षेत्रातील त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर संयुक्त क्षेत्र. आता दोन सरकारी, आता संयुक्त शब्द आहे म्हणजे एकत्रित आहे काहीतरी, दोन सरकारी संस्था किंवा व्यक्ती व सरकारी किंवा खाजगी संस्था, शासनाचा काही भांडवल, एखाद्या व्यक्तीचं काही भांडवल, किंवा कधी कधी खाजगी व्यक्तीचं भांडवल आणि सरकारचं भांडवल, असं संयुक्तरित्या चालवलेल्या उद्योगांचा समावेश यामध्ये होतो. गुंतवणुकीची रक्कम आणि नफ्याचा वाटा हा दोन्ही बाजूच्या सहभागाच्या प्रमाणावरती अवलंबून असतो, की नेमकं सरकारनं किती भांडवल गुंतवलेलं आहे, शेअर्स त्याला म्हणतो, आणि व्यक्तीनं किती भांडवल गुंतवलेलं आहे, शेअर्स त्याला म्हणतो. यावरती त्याचं नफा तोटा अवलंबून असतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, MNGL त्याला म्हटलं जातं, गॅस कंपनी आहेत. याच्यामध्ये सरकारचं आणि काही व्यक्तींचं भांडवल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सहकारी क्षेत्र हे आपल्याला महाराष्ट्राला परिचित आहे. तर यामध्ये काय केलं जातं की हा उद्योग अनेकांच्या गटाने मिळून उभारलेल्या रकमेद्वारे सहकारी तत्वावरती चालवला जातो. आता सहकारी संस्थेच्या सर्व सदस्यांमध्ये नफा तोटा काय केला जातो, विभागला जातो. उदाहरणार्थ दुग्धोत्पादन, साखर उद्योग आणि वस्त्र उद्योग. उदाहरण आपल्याला अमूलचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे, साखर कारखान्याचं उदाहरण त्या ठिकाणी देता येईल, त्यानंतर वस्त्र उद्योगाचं सुद्धा उदाहरण देता येईल. आता सहकारी क्षेत्राचं मी थोडक्यामध्ये सांगेल की आपल्याकडे सहकारी साखर कारखाने आहेत. तुम्हाला माहीत असणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांची नावं लिहा म्हटलं तर तुम्ही अगदी 5-50 नावं त्या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकता. हा कारखाना कोणाच्या मालकीचा आहे, एकाच्या मालकीचा नसतो. मग काय केलं जातं, तालुका किंवा मोठ्या गावातल्या 5-25 गावातले लोक एकत्र येतात आणि ते म्हणतात आम्हाला काय करायचं, कारखाना काढायचं. मग काय करायचं, समजा त्याला लागतं भांडवल एक 10 कोटी, उदाहरण देतोय मी फक्त, 10 कोटी भांडवल लागतं. मग काय केलं जातं, एक शेअर्स म्हणजे एका भागाची किंमत ठरवली जाते, उदाहरणार्थ 10,000 रुपये. मग काय करायचं, 10,000 रुपयाचे शेअर्स गोळा करायचे म्हणजे रकमा गोळा करायची. मग त्या 50 गावातील काही लोक 10,000, मग एका व्यक्तीला मी एक शेअर्स घेऊ शकतो, माझ्या कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती शेअर्स त्या ठिकाणी घेऊ शकतो. मग याच्यातून काय होतं, समजा 2 कोटी रुपयाचं भांडवल गोळा होतं आणि नंतर काय होतं, म्हणजे ज्यांनी भांडवल दिलंय ते शेअर्स धारक, ते भागधारक त्या ठिकाणी म्हणायचं. आणि मग शासन काय करतं, त्याला काही अनुदान देतं, एखादी बँक त्याला भांडवल देतं आणि तो कारखाना उभा राहतो. मग हा कारखाना कोणाच्या मालकीचा, कोण मालक असतो, तर ज्यांनी शेअर्स घेतलेले आहेत ते सगळे मालक असतात. आता तुम्ही म्हणणार 1000 लोकांनी शेअर्स घेतले तर मग 1000 जण मालक का, तर नाही. मग त्यांचं काय होतं, एक संचालक मंडळ असतं, दर 5 वर्षांनी निवड केली जाते 9-11 लोकांची, आणि मग त्याच्यामधून काय केलं जातं, एक चेअरमन असतो, बाकीचे संचालक असतात. 5 वर्ष त्या ठिकाणी कारभार पाहतात, त्यांचा कारभार लोकांना चांगला वाटला तर त्यांना सत्तेवर ठेवतात, नाहीतर पुन्हा 5 वर्षांनी नवीन संचालक मंडळ येतं आणि ते 5 वर्ष कारभार पाहतात. मालक कोण असतो, सर्व सभासद असतात. त्यामध्ये होणारा नफा तोटा हा सर्वांना समभागाच्या प्रमाणात, शेअरच्या प्रमाणात काय केला जातो, वाटून दिला जातो. आणि सहकारी क्षेत्र महाराष्ट्राला, विशेषतः आपल्या अहमदनगर जिल्ह्याला परिचित आहे, कारण महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये सहकारी क्षेत्रातील सर्वाधिक साखर कारखाने त्या ठिकाणी आहेत. आपल्याकडचा आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना हा अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या ठिकाणी प्रवरा सहकारी साखर कारखाना स्थापन झालेला आपल्याला सांगता येईल. तर हे सहकारी क्षेत्र आहे. त्यानंतर बहुराष्ट्रीय उद्योग. आता अनेक, राष्ट्रीय अनेक देशांनी मिळून स्थापन केलेला उद्योग. खाजगी किंवा सार्वजनिक उद्योगांचं काय केलं जातं, क्षेत्र जेव्हा एका देशापुरतं मर्यादित न राहता अनेक देशामध्ये विस्तारतं तेव्हा अशा उद्योगांना नोंदणी बहुराष्ट्रीय उद्योग असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या देशातील नव्हे 2-3 देशातील मोठे लोक भांडवलदार त्या ठिकाणी येतात आणि एक कंपनी स्थापन करतात आणि मग ती कंपनी काय करतं, जगाच्या पाठीवर कुठे उद्योगधंदे स्थापन करतात, त्याला बहुराष्ट्रीय उद्योग असं म्हटलं जातं. आता या उद्योगधंद्याची नोंदणी ज्या देशात झालेली असते, नोंदणी कुठेतरी एका देशात करावी लागेल. 4 देशाचे जरी लोक आले तरी एक देश
ऑफिस कुठेतरी एका ठिकाणी असते, तेथे त्यांचं मुख्यालय असतं. उदाहरणार्थ खाजगी क्षेत्रातील हिंदुस्तान, नाव पहा काय आहे, हिंदुस्तान लिव्हर निगम यांचं मुख्यालय कुठं आहे, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये लंडन या ठिकाणी असणारे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील नैसर्गिक वायू उत्पादन निगम ONGC म्हटलं जातं, याचं मुख्यालय कुठं आहे, देहरादून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि ऑइल आणि नॅचरल गॅसचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. तर अशा असंख्य बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपनी आपण त्याला म्हणतो, यांचं जाळं जगभरामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यानंतर स्वस्त मजूर पुरवठा त्यांना मिळतो, तांत्रिक कुशलता त्या ठिकाणी मिळते, उत्पादन खर्चातील वजावट, उत्पादन केलं की वजावट मिळते आणि बाजारपेठेची उपलब्धता असते. ही उद्योग स्थापनेची कारणे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. आणि मग अशा असंख्य कंपन्या आपण पाहतो की आपण त्या ठिकाणी उद्योग स्थापन त्या ठिकाणी करतात. तर अशा पद्धतीनं या उद्योगाच्या वर्गीकरणानुसार हे प्रकार आपल्याला सांगता येतील. आता पुढे आपल्याला दिलेलं आहे, पहा बरे जमते का, जमल का तुम्हाला? बरं, मी सांगून टाकतो आहे की नाही. आता काय केलेलं, एक चित्र दिलेले आहे तुम्हाला आणि त्या चित्राचं बारीक निरीक्षण तुम्ही जर केलं तर वरती स्टार्टअप इंडिया असं लिहिलेलं आहे. त्यानंतर काय केलेलं आहे, डिजिटल इंडिया लिहिलेलं आहे आणि एका प्राण्याचं चित्र आणि मेक इन इंडिया लिहिलेलं आहे. काय सांगितले तुम्हाला, खालील बोधचिन्हांबाबत माहिती शोधा. वरील म्हणायला पाहिजे आहे की नाही, वरील बोधचिन्हांबाबत माहिती शोधा आणि एक परिच्छेद तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे वरील जी बोधचिन्ह आहेत ही बोधचिन्हांची काय करायची, माहिती त्या ठिकाणी द्यायची. वरील वर्गीकरणावर आधारित उद्योगांची किमान 2 उदाहरणे शोधा आणि वहीत लिहा. पाहतो मी माझ्या पद्धतीनं, तुम्ही अजून चांगलं लिहाल. आता स्टार्टअप इंडिया काय आहे, तर सर्जनशील नव उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं हे स्टार्टअप इंडिया चालू केलेलं आहे. त्यांना 3 वर्ष कर सवलत दिली जाते. भांडवल लाभ करातून त्या ठिकाणी परमिट राजपासून मुक्तता आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी 10,000 कोटी रुपयांची निर्मिती शासनानं केलेली आहे आणि हे स्टार्टअप इंडिया त्या ठिकाणी केलेलं आहे. याला पेटंट नोंदणी करण्यास या उद्योगांना नोंदणी शुल्कात 80% सूट दिली जाते. म्हणजे एखाद्यानं जर काही नवीन शोध घेतला आणि त्या शोधाचं काय करायला पाहिजे, आपण त्याचं बौद्धिक हक्क आपण संपादन केले पाहिजेत, पेटंट आपण त्याला म्हणतो, तर त्याच्यासाठी नोंदणी शुल्कात 80% सूट दिली जाते. स्वप्रमाणनाची सुविधा त्या ठिकाणी असते. भारताला स्टार्टअप हब बनवण्यासाठी या योजनेची घोषणा आणि अंमलबजावणी चालू आहे. दुसरं आहे डिजिटल इंडिया, आहे की नाही. सध्या डिजिटल इंडिया भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहे. आपण पाहतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती वर्क फ्रॉम होम आहे, डिजिटल इंडिया आहे, असं काही शब्द आपण त्या ठिकाणी ऐकतो. तर भारतानं आता हा व्हिडिओ तुमच्या मार्फत पोहोचतोय, हे डिजिटल इंडियाचाच एक भाग आहे की भारत सरकारनं सुरू केलेली एक मोहीम आहे साक्षर करायचं. कशामध्ये? डिजिटल गोष्टीमध्ये. याचा उद्देश काय आहे? शासकीय सेवा ही प्रत्येक नागरिकांना इलेक्ट्रॉनिकरित्या उपलब्ध करून देणं असं आहे. इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून ही शासकीय सेवा उपलब्ध करून द्यायचं. यामध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत. एक डिजिटल आधारभूत संरचना तयार करणं हा एक भाग असतो. त्यानंतर डिजिटलरित्या सेवाचं वितरण त्या ठिकाणी करायचं, डिजिटल साक्षरता निर्माण करायची. या गोष्टी या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतल्या जातात. आपण पाहतो की तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन भरता येतो, डिजिटलचा भाग आहे. तुम्हाला आता फोन बिल भरायचं आहे, तुम्हाला लाईट बिल भरायचं आहे, तुम्हाला इन्शुरन्स कंपनीचे हप्ते भरायचे आहेत, तुम्हाला डिजिटलरित्या ते बिल काय केलं जातं, तुम्हाला तुमच्या मेलवर पाठवलं जातं, व्हॉट्सअपवर पाठवलं जातं. तर हे वितरण सुद्धा डिजिटल पद्धतीनं त्या ठिकाणी आहे. आणि आता आपण पाहतो की मध्यंतरी नोटबंदीच्या काळानंतर पैसा चलनामध्ये कमी होता. मग कुठेही तुम्ही चहाच्या टपरीवरती जरी गेलात तरी पैसे तुम्हाला नेण्याची गरज नाही. तुम्ही मोबाईलद्वारे काय करू शकता, पेमेंट देऊ शकता. डिजिटल साक्षरता आपण म्हणतो, ही डिजिटल साक्षरता त्या ठिकाणी येते. त्यानंतर मेक इन इंडिया, आहे की नाही. आपण मेक इन इंडिया
आता या निमित्तातून पाहतो की चीन आपल्याला सतत कुरापती काढताना काय करतं, भारतीय सैनिकांना भारताला त्रास देतं. मग आपण म्हणतो मेड इन चायना आता वापरायचं नाही. वापरत नाही ना तुम्ही, नाही वापरायचं. मग हे वापरायचं नाही, मग काय वापरायचं, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया वापरायचं. ही शासनानं सुरू केलं की आपण परदेशातली वस्तू ऐवजी भारतातील वस्तू बनवू, मेक इन इंडिया त्याला म्हणू. मग गुंतवणुकीसाठी चालना द्यायची, तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करणं, कौशल्य विकासात वाढ करणं हा उद्देश त्याच्यामध्ये असतो. आणि बौद्धिक संपदेचं संरक्षण करणं, आपल्याकडे सुद्धा बुद्धिमत्ता आहे त्याचं संरक्षण करायचं, आधुनिक सोयी सुविधांची निर्मिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम भारत सरकारनं सुरू केलेला आहे. आणि या अभियानाअंतर्गत शासनाने 25 उत्पादनांची यादी तयार केलेली आहे. 25 उत्पादनाच्या क्षेत्राची निवड केलेली आहे की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःचा उद्योगधंदा चालू करू शकता. शासन त्याला काय करतं, तुम्हाला तत्काळ मान्यता देतं, भागभांडवल देतं, मात्र उद्योग तशा दर्जाचा असला पाहिजे. हा उपक्रम प्रामुख्यानं 4 स्तंभावरती आधारित आहे. मग यामध्ये नवी कार्यपद्धती, नवीन काहीतरी असलं पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर नव्या पायाभूत सुविधा हाही भाग त्या ठिकाणी आहे. त्यानंतर नवी क्षेत्रे, नवी विचारसरणी, नवीन क्षेत्र, नवीन विचारसरणी घेऊन मेक इन इंडियाचा बोलबाला आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर अशा पद्धतीनं पहा बरे जमते का, हे 3 नवीन उद्योगांच्या बाबतीमध्ये, विशेषतः उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये, कारण आपण द्वितीय आर्थिक क्रिया पाहतोय त्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा भाग आपला इथे संपलेला आहे. नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच मी आपल्यासमोर येईल. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.